सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांस माझा नमस्कार। आज मी आपणासमोर एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचार करणाऱ्या मुद्द्यावरती माझं मनोगत व्यक्त करणार आहे। तर जशा नाण्याला दोन बाजू असतात तसंच आजच्या आपल्या विषयालाही देखील दोन बाजू आहेत। तर आजचा आपला विषय आहे परिचारिकेचे जागतिक स्थलांतर हे मातृदेशासाठी हानिकारक आहे की लाभदायक आहे। तर आज आपण पाहतो की आरोग्य सेवा ही आपल्या जगभरामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आरोग्य सेवा आहे। कोरोना काळाच्या महामारीनंतर परिचारिकेची भूमिका सर्व जगाने मान्य केलेली आहे। तर दरवर्षी लाखो प्रमाणामध्ये परिचारिका इतर भारत देशांतर्गत करत असतात। तर याचं नेमकं कारण काय आहे आणि याचे लाभदायक आणि हानिकारक मुद्दे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम लाभदायक मुद्दा, सर्वात पहिला टप्पा म्हणजे व्यक्तिगत विकास। तर भारतामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून परिचारिका जेव्हा इतर देशांमध्ये जातात तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतात, चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण ते त्या ठिकाणी घेतात, चांगल्या प्रकारच्या सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे करिअरच्या खूप साऱ्या संधी त्यांना त्या ठिकाणी मिळतात। आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या अनुभव घेतात। आपल्याला माहिती आहे की जे काही तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये येतं ते सर्वप्रथम युरोपीय जे आपले देश आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना त्याचा लाभ घेता येतो। त्याच्यानंतर जे आपण क्लिनिकल स्किल म्हणतो, व्यक्तिगत प्रशिक्षण जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतं। दुसरा महत्त्वाचा लाभदायक मुद्दा म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेस मदत होते। म्हणजे एखादी भारतातील परिचारिका जर इतर देशामध्ये काम करायला गेली तर ती नक्कीच भारतातल्या तिच्या परिवाराला पैसे पाठवणार आणि या तिच्या पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेला रेमिटन्स असं म्हटलं जातं। म्हणजे नक्कीच विदेशी चलन जे आहे ते आपल्या भारतामध्ये येणार, त्यामुळे नक्कीच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत भार पडणार आणि हातभार लागण्यास मदत पडणार। तिसरा लाभदायक मुद्दा म्हणजे गौरव आणि आत्मसन्मान। नक्कीच आपली भारताची परिचारिका इतर देशांमध्ये जाऊन काम करत आहे, तर इतर देशामध्ये काम करून गेल्यामुळे त्या ठिकाणी ती जागतिक पातळीवरती आपल्या भारत देशाचं नाव उंचावते, ही आपल्यासाठी एक नावारूपास आलेली बाब आहे। नक्कीच आपल्या भारतासाठी गौरवास्पद बाब आहे। तर याच विषयाच्या दुसरी बाजू म्हणजे तोटे, कुठल्या हानिकारक गोष्टी आहेत। सर्वप्रथम म्हणजे आरोग्य सेवेची कमतरता। आपल्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये जर पाहिलं तर परिचारिकेची संख्या अत्यंत कमी आहे। तर ही का कमी आहे तर ज्या काही अनुभवी परिचारिका आहेत 10-15 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे त्या कुठे जातात काम करायला, देशाच्या बाहेर जातात, त्यामुळे नक्कीच इथल्या रुग्णसेवकांकडे दुर्लक्ष होतं कुठेतरी। दुसरा मुद्दा म्हणजे समान संधीचा अभाव। जर परिचारिकांना भारतामध्ये जर पुरेशा संधी उपलब्ध नसतील तर त्यांना परदेश गाठावा लागतो आणि या त्यांच्या गोष्टीवरती खरं तर सरकारच्या धोरणावरती खरं तर आपण प्रश्नचिन्ह निर्माण केला पाहिजे की असं का होते। आणि तिसरा हानिकारक मुद्दा म्हणजे की संपत्तीचा पुरेपूर बौद्धिक संपत्तीचा नायवाट। म्हणजे मायभूमीमध्ये परिचारिका शिक्षण घेतात पण त्यांच्या बौद्धिक संपत्तीचा वापर मात्र कुठेतरी विदेशी सत्ता करते। या संकल्पनेला ब्रेन ड्रेन आउट असं करणं म्हणतात। म्हणजे आजच्या काळामध्ये या संकल्पनेला खूप वाढ झालेली आहे। तर आपण विषयाच्या दोन्ही बाजू पाहिल्या, लाभदायक पण आणि हानिकारक पण याच्यामध्ये उत्तर काय आहे तर सरकारने आणि आपल्या खाजगी क्षेत्राने दोघांनी मिळून परिचारिकेसाठी सुवर्ण संधी निर्माण केल्या पाहिजेत। आता आपण BSc नर्सिंगचं शिक्षण घेत आहोत। 4 वर्षाच्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्यासाठी काय काय महत्त्वाच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तर केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी एम्सच्या नॉर्सेट एक्झाम कंडक्ट करून एम्सची परीक्षा घेत असते दर 6 महिन्यांनी। त्याच्यानंतर PGIMR आहे, जिपमर आहे, रेल्वेचे एक्झाम आहेत, RRB एक्झाम आहे, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस आहेत, त्याच्यानंतर निम्हान्स इन्स्टिट्यूट बँगलोर प्रत्येक वर्षी त्यांच्या जागा भरत असते। तर या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून खूप साऱ्या मोठ्या सुवर्ण संधी आपल्याला आपल्या भारतामध्येच मिळतील। तर शेवटी मी एवढंच म्हणेल की परिचारिकेचं इतर देशांमध्ये स्थलांतर करणं हे वाईट नाही आहे, ते अगदी बरोबर आहे नियमित, पण ते नियमित आणि संतुलित असायला पाहिजे। नाहीतर तुम्ही मातृदेशाला गमावून परदेशामध्ये जाऊन तेथील सोयीसुविधांचा लाभ घेताय तर हे दीर्घकाळ टिकणाऱ्या विकासाचं चिन्ह नाही आहे। त्यामुळे आपण आणि आपल्या सरकारने या ठिकाणी परिचारिकेला एक सुवर्ण संधी निर्माण करून दिली पाहिजे। केंद्र सरकारने देखील परिचारिकेला एक सेवक म्हणून समजण्यापेक्षा त्या सेविकेला एक चांगल्या प्रकारचा दर्जा आणि सन्मान म्हणजे व्यावसायिक दर्जा आपल्या परिचारिकेला दिला पाहिजे, एक सन्मान दिला पाहिजे, जेणेकरून ती परिचारिका आपल्याला इथे म्हणेल की माझं भविष्य इथेच आहे। एवढे बोलून मी माझं मनोगत व्यक्त करते। धन्यवाद।